नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर पौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी सत्यनारायण पूजा, रोजची देवपूजा, उंबरठा पूजन आणि काही छोटे मोठे रोजच्या देवपूजेमधले नियम मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर पौर्णिमेच्या दिवशी माझ्याबरोबर एक भयानक प्रकार घडला, तोही मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच तुमच्याही उपयोगाचे, तुम्हालाही त्यातून काहीतरी घेता येईल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सकाळची आवरावर साफसफाई झाल्यानंतर देवपूजा करायला सुरुवात केली. पौर्णिमा असल्या कारणाने देवघराची पूर्ण साफसफाई करायला काढली होती. आसन वगैरे बदलत होते आणि तुम्ही पाहू शकता, ते पहा तिथे अशी अचानक पाल दिसली. पाल दिसल्यानंतर मी एवढी घाबरले ना, तसं पाल काही करत नाही, पण मला पहिल्यापासूनच खूप भीती वाटते आणि डायरेक्ट ती देवघराच्या पायरीच्या खाली जाऊन बसली. तर इतकी भीती वाटत होती, पण हळूवारपणे मी ते आसन वगैरे काढलं आणि मंदिराच्या पायऱ्या वगैरे हळूवार काढण्याचा प्रयत्न केला. अगोदर पाहिली आणि पाहिल्याबरोबर खूप घाबरले. त्यानंतर मग मुलाला दाखवली आणि म्हटलं, थांब तू थोडंसं शूट घे. नंतर त्याला शूट घ्यायला लावलं आणि हे पाहता ह्या पायऱ्या आहेत ना, तर त्याच्या खाली जाऊन बसली होती. तुम्ही पाहू शकतात बघा, त्या पायऱ्या काढल्यानंतर ती एकदम अचानक वरती जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला. तर मी नंतर शांततेने घेतलं. नंतर एक लक्ष्मी मातेचा आशीर्वाद समजून, काय असो नसो, तुम्ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, प्रत्येकाच्या भक्तीचा भाग राहिला, त्यावर तांदूळ टाकले, हळदी कुंकू टाकला आणि नमस्कार केला आणि हळुवारपणे मी मंदिराच्या बाहेर तिला काढून दिलं. देवपूजा करता करता तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं. तर कोणाच्या घरात पारत शिवलिंग असेल तर असं आसनावर न ठेवता त्या खाली नेहमी कापूस ठेवायचा, कारण ते कापसावरच ठेवायचं असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं जे जलाधारे असते ती उत्तरेकडे ठेवायची. तर हे अशा पद्धतीने मी हे पारत शिवलिंग त्यावर कापूस ठेवला आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार महिन्यातून एकदा तरी आपल्या घरात अन्नपूर्णा मातेच्या खाली, कासवा खाली, कोणी कोणी कवड्या खाली तांदूळ ठेवतात. आणि तुमच्या घरात जिथे जिथे तांदूळ असतील देवघरामध्ये, ते पौर्णिमेच्या दिवशी बदललेले चांगले असतात, शुभ असतात. आणि कलशही पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा पाणी वगैरे, पानं वगैरे ठेवून पुन्हा नवीन ठेवलेला तोही शुभ असतो. तर हे पाहिजे, इथं मी कलश बदलला होता, त्यामध्ये 1 रुपया, सुपारी, तांदूळ आणि फूल वगैरे टाकून पुन्हा तो स्थापित केला होता. माझा पहिलाच आहे हा. माझा लालबागच्या राजाचा नारळ आहे. 1-1.5 महिना तसाच वरती राहिला होता. तर तो वरती राहिला, त्यानंतर मी मंदिरामध्ये ठेवला आणि जवळजवळ 1-1.5 महिना तो हलका हलका लागत होता. असं वाटत नव्हतं येईल म्हणून, पण मनाला असं वाटत होतं की नाही, हा येईलच. तो कालांतराने भरला, जड लागायला लागला आणि पहा किती छान त्याला कोंब आलेला आहे. लालबागचा राजा म्हणजे गणपतीला गेलो तेव्हा तिथे हा प्रसाद दिलेला नारळ आहे. तर तो मी कलशामध्ये ठेवला होता गणपतीचा आशीर्वाद म्हणून. तर अशा प्रकारे मी कलश स्थापना केली. तर अशा प्रकारे संपूर्ण देवपूजा माझी झाली होती. फुलं जरा कमीच होते, तर संध्याकाळी मला सत्यनारायण पूजा मांडायची होती, तर फुलं घेऊन यायचे होते संध्याकाळच्या वेळेला. त्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये ठेवणार होते, कारण मला मंदिरामध्ये पूर्ण फुलं सगळ्या देवांना छान असे ठेवलेले असले तरच प्रसन्न वाटतं, कमीत कमी महत्वाच्या दिवशी तरी. तर हे पहा, अशा प्रकारे माझी देवपूजा झाली होती. असं सणवार, काहीतरी उपवास वगैरे काही वेगळं असलं ना, तर देवपूजामध्ये एवढा वेळ जातो ना, खूप वेळ जातो. आणि अगोदरच मी उंबरठाले पण ते देवपूजेच्या अगोदरच करून घेतलं होतं, रांगोळी वगैरे, पण ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही. तर अशा प्रकारे इथे रांगोळी वगैरे काढून झालेली होती. तुळशीची पूजा केली होती. तर छान असं गुरुवार, पौर्णिमा, सोमवार, ठराविक काही दिवशी सणवार असतो त्या दिवशी असं हळदीचं लेपन केलं ना, तर तेही खूप छान असतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये तयार होते आणि एक लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते. कारण पिवळा कलर हा स्वामी, लक्ष्मी माता, विष्णू देवता यांचा प्रिय कलर असल्यामुळे उंबरठा लेपन केलेलं खूप फायदेशीर असतं. तर अशा प्रकारे मी जसं जमल तसं करण्याचा प्रयत्न करत असते, कारण प्रत्येकच वेळी आपल्याकडून होतं असं नाही, पण महत्वाच्या दिवशी तरी करत असते. पूजा वगैरे झाल्यानंतर दुपारची कामं सगळे आवरून घेतली, थोडा आराम केला आणि 4 नंतर सत्यनारायण पूजा करायची होती, तर त्या तयारीला लागले. प्रसाद वगैरे बनवून घेतला, पूजा वगैरे मांडून घेतली आणि सत्यनारायण करायचं होता. पौर्णिमा होती. मग विचार केला की चला आता अधिक मास पण आहे, तर
33 वाती इथे मी तयार केल्या होत्या, तुपात भिजवल्या होत्या. तर अशा प्रकारे तिन्ही सांजेच्या वेळेला 33 वाती प्रज्वलित करून घेतल्या. 33 वाती प्रज्वलित केल्यानंतर मला सत्यनारायणाची पोथी वाचायची होती, कारण पूजेची पूर्ण तयारी मी इथे केलेली होती. सध्या अधिक मास सुरू आहे आणि जे कोणी पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात आणि त्यांना काही कारणास्तव पौर्णिमेला सत्यनारायण करता आला नाही, ते या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सत्यनारायण करू शकतात, कारण भगवान विष्णूंचाच हा महिना आहे. त्यामुळे पूर्ण महिनाभर आपण जेवढ्या सेवा करू तेवढ्या खूप फलदायी असतात. तर अशा प्रकारे मी इथे सत्यनारायणाची पूजा मांडणी केली होती आणि पोथी वाचायची राहिली होती. तर सगळी पूजा वगैरे करून घेतल्यानंतर इथे मी पोथी वाचली. तुम्हालाही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे मला विचारा. या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. जास्त काही नाही झालं तरी तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी चालिसा किंवा लक्ष्मी स्तोत्र आणि विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा, कमीत कमी 21 वेळा तरी नक्की म्हणण्याचा प्रयत्न करा. कारण या महिन्यामध्ये आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला 10 पटीने मिळत असतं. कारण हा अधिक मास 3 वर्षातून एकदाच येतो आणि खूप फलदायी असतो, कारण आपल्याला 10 गुणाने फळ देऊन जाणारा हा महिना असतो. स्तोत्र मंत्राचं तुमच्याकडून पठण नाही झालं तरी मोबाईलमध्ये नक्की तिन्ही सांजेला लावून द्या. तर अशा प्रकारची माझी इथे पूजा वगैरे झाली होती, वाचन वगैरे झालं होतं. तर आता आरती करायची होती सत्यनारायणची. तर आम्ही सर्व फॅमिलीने मिळून एकत्र येऊन आरती केली. मिस्टर बाहेर गावी गेलेले होते आणि 1 दिवसासाठी गेलेले होते आणि ऐन आरती करायच्या वेळेला ते घरामध्ये आले. खूप छान वाटलं की चला आपला पूर्ण परिवार एकत्र येऊन आरती करण्याचा योग आला, कारण ते एकटेच नव्हते. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन आरती केली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.